वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। तर आज आहे नवरात्री आणि आज खूप स्पेशल करणार आहे आम्ही सर्वजण। मी सगळ्यांना घरी बोलवले, माझे जे पण स्टुडंट आहे, जो पण स्टाफ आहे, ही मस्तपैकी धमाल करणार आहे आज। सो व्लॉग कंटिन्यू करा। आम्ही सेंटरवरती जातोय आणि तिथे गेल्यावर सुद्धा देवीची आरती करू, मग आमच्या दिवसाला सुरुवात होईल। मी मुलींना मस्तपैकी शिकवणार आहे, लेक्चर आहे आमचं आणि क्लायंट्स वगैरे सुद्धा आहेत। घेतलेलं आहे सर्व फुलं आणि ओटीचं सामान। तर मी सर्व ओटीचं वगैरे सामान घेतलं मार्केटमधून आणि घरी आली आता, कारण की मी ऐकलं होतं की जर तुम्ही नवरात्रीमध्ये सुवासिनींना कुमारिकेला बोलवताय तर त्यांची ओटी पण भरायची असते। मला ते तिथेच कळलं, तर मग मी गेले लगेच आणि लगेच घेतलं ते सर्व। क्लासमध्ये शिकून वगैरे झालं, सर्व मुली त्यांच्या रूमवरती गेल्यात आवरण्यासाठी, चेंज करायला, आणि मग ते चेंज वगैरे करून येणार आहे। तोपर्यंत माझ्याकडे भरपूर वेळ आहे, तयारी करून घेते। पहिल्यांदा तर मी त्यांच्यासाठी काहीतरी बनवणार आहे माझ्या हातचं। आम्ही बिर्याणी बाहेरून ऑर्डर केली, पण मी त्यांच्यासाठी बासुंदी करणार आहे। मी ॲक्च्युली सगळंच घरी करणार होते, पण वेळच नाहीये, कारण की तिकडे पण पाहावं लागतं, घरातलं पण पाहावं लागतं आणि मग पुन्हा किचनमध्ये, तर त्यामुळे म्हटलं की ते ऑर्डर करू बाहेरूनच आणि घरी बासुंदी वगैरे करता येईल। मी आता बासुंदी करणार आहे, तुम्हाला पण कळेल मी बासुंदी कशी बनवते ते। काल मी पप्पांना फोन करून सांगितलं की उद्या मी सगळ्यांना घरी बोलवते, तर ते काय बोलले असतील, उद्या काय तू भोंडला करते का तुझा? तर आम्ही भोंडला पण करणार आहे। भरपूर जण भोंडला करायचे, माहिती नाही, पण आमच्या इथे तरी भोंडला करायचे आधी लहानपणी, छान वाटायचं, खिरापत खायला मिळायची। तर मी आज पण ते करणार आहोत, तर जुन्या आठवणी पण जाग्या होतील आणि मजा पण येईल। खूप गप्पा मारल्यात, आता रेसिपी दाखवते मी तुम्हाला बासुंदीची। पाहू शकता 2.5 लिटर दूध घेतलंय मी गोकुळचं। आम्ही डेली पण गोकुळचंच दूध प्रिफर करतो, कारण की आम्हाला त्याची क्वालिटी पण आवडती आणि दूध पण खूप चांगलं आहे। त्याची जी साई वगैरे ती तर ती पण खूप ठीक येते, त्यामुळे मला घी वगैरे करता येतं। गाईज ही कोणतीही मार्केटिंग वगैरे नाहीये, जे आम्ही यूज करतोय तेच मी तुम्हाला सांगते। तर हा जेन्युइन रिव्ह्यू आहे। तर मी आधी याच्यामध्ये सर्व दूध जे आहे ते काढून घेणार आहे। दूध आधी आटवावं लागतं भरपूर, तर वेळ जाईल त्यासाठी। आधी मी ठेवते आणि देन मग मी पुढची तयारी करते। ॲक्च्युली या बॅचला ज्या पण स्टुडंट आलात तर त्या सर्व बाहेरच्या आहेत, बाहेरगावच्या आहेत। काही जण रत्नागिरीवरून आले, काही सांगली, सातारा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, भरपूर लांबून लांबून मुली आल्यात। त्यांना पण आठवण येते नवरात्रीची, त्यांच्या घरची। स्पेशली त्यांच्यासाठी मी हा प्लॅन केला आहे, मुलींसाठी। मी टिकली थोडी मोठी लावली, कशी दिसली ते पण सांगा। काहीतरी मला वेगवेगळं करायची सवय आहे, त्यामुळे मी असं काही ना काही ट्राय करत असते। तर ही टिकली कशी दिसते ते पण सांगा, छान दिसत असेल तर मी लावेल। तर मी हे दूध आटवण्यासाठी ठेवलंय। आता यामध्येच मी थोडंसं केसर ऍड करणार आहे, त्यामुळे त्याची जी केसरची टेस्ट आहे ती पूर्ण मिक्स होते त्यामध्ये आणि छान टेस्ट लागते अजून। तर मी केसर टाकते त्यामध्ये। गाईज तुम्हाला एक दाखवते मी, माझी फ्रेंड आहे रितू, तर तिने मला स्पेशली दुबईवरून केसर आणलंय हे, आणि एक जे आणले ते आम्ही कुलू मनालीला गेलतो ते एक केसर आहे। तर हे 2 केसर आहेत माझ्याकडे, तर मी हे असंच ठेवणार, हे लगेच यूज नाही करणार, आधी मी हे वापरते। तर मी याला सारखं मिक्स करत राहणार आहे।
उकळी वगैरे येईपर्यंत थोडा वेळ आहे, तोपर्यंत मी वेलचीची पावडर करणार आहे. हे बघू शकता आमच्या इथे ड्रायफ्रूटचं एक शॉप आहे, खूप मोठं येते, तर तिथे भरपूर प्रकारच्या वेलची ड्रायफ्रुट्स भेटतात. इम्पोर्टेड आहे सर्व, म्हणजे बाहेर इराण वगैरे तिकडनं ते इम्पोर्ट करतात. तर आम्ही भरपूर ड्रायफ्रुट्स पण घेतले आणि तिथूनच मी ही वेलची घेतली आहे. त्याचा जो अरोमा आहे वेलचीचा तो खूपच छान आहे. तर मी याची पावडर करणार आहे. याच्यासाठी माझ्याकडे आहे ऑलरेडी आधीची, पण हे पाहू शकता, पण मला बासुंदीसाठी ती यूज करायची, तर मी त्याची पावडर करते. वेलची व्यवस्थित बारीक होण्यासाठी मी त्यामध्ये थोडीशी साखर टाकली आहे, त्यामुळे ती छान मिक्स होते आणि छान ग्राइंड पण होते. आता पटकन याची पेस्ट बनवते. विशालला सकाळीच मी खवा आणायला लावलेला, तर हा खवा आहे आणि इथे मी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. खव्यामध्ये मी दूध मिक्स करणार आहे आणि पूर्ण मेल्ट करून घेणार आहे हा खवा. जेव्हा थोडीशी माझी बासुंदी आटेल तर मग तेव्हा मी त्याच्यामध्ये हे ॲड करणार आहे आणि सेम ड्रायफ्रुट्सला पण मी बारीक करणार आहे, त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. पूर्ण मिक्स करून घेते आणि मध्ये मी बासुंदीमध्ये ॲड करते. खवा आहे मिक्स केलाय दुधामध्ये, तर तो खवा मी याच्यामध्ये ऍड करते. हे ड्रायफ्रुट्स पण मी लगेच ऍड करणार आहे. सो येस, आता हे सर्व माझं होईल तर मी याला 20 मिनिटे तर उकळून घेणार आहे, आटवणार आहे आणि तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते, कारण की मुली येतच असते. आता मी याला क्रश करते छान. मी दुधाचा कलर पण पाहू शकता किती छान आलाय. आपल्याला एक्स्ट्रा फूड कलर वगैरे काही ऍड करायची गरज नाहीये, कारण की केसर टाकलं की त्याचा जो ओरिजिनल कलर आहे तो खूप सुंदर येतो. बेल वाजलेली आहे आणि मुली आलेल्या आहेत. वेलकम वेलकम. थँक्यू. ऑक्सिजन सोडतं हे. वाव नाईस, थँक्यू. मला हवंच होतं हे, कारण की माझी एक कुंडी रिकामी झाली आहे, तर मी आता तिथेच लावणार आहे. खरंच आहे बघा, हे बघा इथे. तर आता इथे हे लागलं जाईल. थँक्यू गर्ल्स. आम्ही सर्वजण BBC मध्ये काम करतो, आम्ही सगळेजण. ही आहे नम्रता मॅनेजर, अंकिता थेरपिस्ट आणि प्रीती थेरपिस्ट. प्रीती आहे ती UPची आहे, पण तरी पण मराठी बोलती ती. तिचं मराठी ऐकायला पण छान वाटतं. गाईज आम्ही फॅमिली आहे, फॅमिली. हे 3 जण. माझे स्टुडंट सुद्धा आलेले आहेत सगळे. वाव, खूप छान दिसताय. त्यांची भेट पर्पल थीम मध्ये. पर्पल व्हिडिओ पाहिलेला आणि व्हिडिओ सगळं बघितलं. आता ओरिजिनल त्याच्यावरच पाहिलेले.
भरपूर आहे तरी मी त्याला कट केली. चला या बसा. आता तुम्हाला दाखवते मी. आता यांनी पण चेंज केलंय. छान दिसतंय. अरे तू शर्माती क्यों रे रे? इतना सजी है तो दिखा दे फॉलोअर्स को भी तेरा फेस. तर आता मी तुम्हाला सांगते सगळे कुठून आलेत. हॅलो वैष्णवी. तर वैष्णवी चिपळूणची आहे, कोकणातली. कोकण हार्डगर्ल आहे ती. त्यानंतर ना ह्या आहेत सांगलीच्या आहेत. ही आहे आपली अकलूजची आणि देव्यानी इंदापूर. तिचं मी रोज नाव चेंज करते. श्री गणेशाय नमः. त्वमेव प्रत्यक्षं तद्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवध्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारं. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं रुद्रवर्णं तथाष्टमं. गोंधळ घालूया ग गोंधळ घालूया, गोंधळ घालूया ग गोंधळ घालूया, घालूया ग गोंधळ घालूया, गोंधळ घालूया ग गोंधळ घालूया. महिषासूर मर्दिनीचा गोंधळ घालूया, गोंधळ घालूया ग 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 गोंधळ घालूया. त्रैलोक्याची ही स्वामिनी आदिशक्ती श्री भवानी, चंडिकाली महालक्ष्मी चला पाहूया ग. गोंधळ घालूया ग गोंधळ घालूया, गोंधळ घालूया ग गोंधळ घालूया. मंगललेने सौभाग्याचे काजळ कुंकू रक्ताचे, या गोत्याने जगदंबेची ओटी भरूया ग. गोंधळ घालूया ग गोंधळ घालूया, गोंधळ घालूया ग गोंधळ घालूया. जोगवा 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 मागे आईचा, जोगवा 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 मागे आईचा, जोगवा 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 मागे आईचा. मांडवी घालीन हाती बोधाचा, बोधाचा झेंडावी घेईन भेट राहीच राहीच, वारीचा जाईन आईचा, जोगवा 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 मागे. त्यानंतर आम्ही सर्वजण गरबा खेळायला लागलो आणि मध्ये हत्तीला ठेवलं होतं. आमच्या लहानपणी भोंडला असायचा, मला माहिती नाही तुमच्या इथे असतो की नाही, पण जेव्हा आम्ही लहान असायचो तेव्हा हत्ती ठेवायचे मध्ये, त्याच्या भोवती रांगोळी काढायची आणि मग गाणी वगैरे म्हणत डान्स वगैरे करायचे. ते गाणं असायचं ऐलोमा पैलोमा गणेश देवा, पण आम्हाला ते काही इतकं येत नव्हतं म्हणून आम्ही जस्ट गरबा खेळला, मस्तपैकी डान्स केला. ते सर्व झाल्यानंतर खिरापत असायची. खिरापत ओळखायची की काय खिरापत आहे आज.
मग खिरापत सर्वांना खायला द्यायची आणि मस्तपैकी आम्ही सर्वजण खायचो. तर आज पण आम्ही तसंच केलं. गाणी तर म्हटली नाही, पण डान्स मात्र तेवढाच केला. खूप मज्जा आली. आम्हाला इतकं छान वाटलं गाईज, मन भरलं आमचं गरबा खेळून घरामध्येच. तर आम्हाला बाहेर जायची इच्छाच राहिली नव्हती. घरीच इतका आम्ही गरबा खेळला. मुलींच्या येण्याने घरात अगदी प्रसन्न वातावरण झालं होतं. खूपच छान वाटत होतं. आणि या आहेत आमच्या मीराताई. मीराताईंना पण गरबा खेळता येत नव्हता, पण जसं आम्ही करत होतो तसं त्या पण करत होत्या. त्यांनीसुद्धा एन्जॉय केला. लास्टला गरबानंतरनं आम्ही खूप डान्स केला आणि मग मस्तपैकी आरती केली देवीची. खूप प्रसन्न वाटत होतं घरामध्ये. आरती झाल्यानंतर मी सर्वांची ओटी भरली, हळदी कुंकू लावलं आणि खणा नारळाने सर्व मुलींची ओटी भरली. ज्या मॅरिड नव्हत्या त्यांच्या जस्ट मी हातात देत होते हळदी कुंकू लावून, आणि ज्या मॅरिड आहेत त्यांची मी ओटी भरली. सर्वांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला, कारण की ह्या जरी माझ्यापेक्षा लहान असल्या तरी पण त्या आज माझ्या घरी लक्ष्मीचा अवतार म्हणून आल्यात आणि त्यांचे मी ब्लेसिंग्स घेतले. तर आमची बिर्याणी आलेली आहे आणि बासुंदी पण रेडी आहे. दाखवतात नाही बघू शकता. आणि आता आम्ही देवाला नैवेद्य दाखवणार आहे. आमचा अजून भोंडला बाकी आहे पण उशीर होईल, त्यामुळे आधी देवाला नैवेद्य दाखवतो आणि मग पुढचा कार्यक्रम सुरू करू.